डॉक्टर अनिल धनेश्वर लिखित विकसित भारत 2047 पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला। भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या टाटा सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री माननीय प्रकाश जावडेकर, प्रमुख वक्ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक डॉक्टर R.B. बर्मन, सन्मानार्थी प्राचार्य डॉक्टर मुकुंद महाजन, चंद्रकांत दळवी अध्यक्ष रयत शिक्षण संस्था, अतुल शहा, चंदूकाका सराफ, प्राचार्य श्याम बुरके, प्राचार्य रायरीकर, प्रमोद जेजुरीकर रोटरीचे माजी प्रांतपाल आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मुकुंद लेले, निरंजन आगाशे, अनघा कराडे, हेमांगी तामणे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी विकसित भारत 2047 ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असून त्यानुसार ते विविध योजना व उपक्रमाचे आयोजन करीत आहेत असे सांगितले। डॉक्टर R.B. बर्मन यांनी कोणतेही बदल लगेच होत नाही, त्यासाठी काही कालावधी लागतो व सर्वांनी त्यात सहभागी होणे महत्त्वाचे असते असे सांगितले। लेखक डॉक्टर अनिल धनेश्वर यांनी विकसित भारत या संकल्पनेवर लिहिलेल्या अनेक लेखांचा यात समावेश असून 2047 मध्ये देश विकसित भारत होणार याची खात्री असल्याचे सांगितले। पुस्तकाची पाने 206 असून किंमत 500 रुपये आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन सौ मधुर डोलारे यांनी केले। नमस्कार, माझं नाव डॉक्टर अनिल धनेश्वर। विकसित भारत 2047 या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज टाटा हॉल भांडारकर इन्स्टिट्यूट या सभागृहामध्ये साजरा करण्यात आला। हे पुस्तक मी लिहिलेले जे आहे ते माझे जवळजवळ 100 ते 150 लेख विविध माध्यमातून प्रकाशित झालेले आहेत। त्याचे अर्थशास्त्र, CSR आणि सोशल इश्यूज, सामाजिक प्रश्न या विषयाचं संकलन करून एक प्रकाशन पुस्तक स्वरूपात आपल्यासमोर सादर केलेले आहे। हे कार्यक्रमाचे पुस्तक समारंभ डॉक्टर R.B. बर्मन, रिझर्व्ह बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, माजी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्याच्यानंतर डॉक्टर मुकुंद महाजन सर ज्यांनी मला अर्थशास्त्र शिकवलं, आणि श्रीयुत प्रकाश जावडेकर सर आपले माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झालं। कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद।